नमस्कार अमरावती। काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त अमरावतीमध्ये युवक काँग्रेस आणि स्थानिक काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या वतीने वृक्षारोपणाचा उपक्रम राबवण्यात आला। पर्यावरण संरक्षणाचा संदेश देत आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात भाजपवरही जोरदार टीका करण्यात आली। राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग क्रमांक 3 मधील नवसारी आणि छत्रछाया नगर परिसरामध्ये वृक्षारोपण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। नगरसेविका अनिता काळे आणि नितीन काळे यांच्या पुढाकारामधून झालेल्या या उपक्रमात काँग्रेसचे पदाधिकारी, नगरसेवक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। यावेळी माजी विरोधी पक्षनेते तथा काँग्रेस नगरसेवक बबलू शेखावत, स्वीकृत नगरसेवक मिलिंद चिमोटे, नगरसेविका अनिता काळे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी वृक्षारोपण करत राहुल गांधी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छाही दिल्या। पर्यावरण संवर्धनासाठी वृक्ष लागवड ही काळाची गरज असल्याचं मत यावेळी व्यक्त करण्यात आलं। युवक काँग्रेसच्या माध्यमातून देशभरात वृक्षांची संख्या वाढावी आणि पर्यावरण संरक्षणाबाबत जनजागृती व्हावी या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आल्याचं आयोजकांनी सांगितले। वृक्षारोपणासोबतच वृक्ष संवर्धनालाही तितकेच महत्त्व देण्याचं आवाहन करण्यात आलं। दरम्यान काँग्रेस नगरसेवक बबलू शेखावत यांनी भाजपवर निशाणा साधत, आम्ही भाजपसारखे फॉरवर्ड वृक्षारोपण करत नाही, आम्ही प्रत्यक्ष वृक्षारोपण केले आहे। एकीकडे एक पेड माँ के नामचा प्रचार केला जातो तर दुसरीकडे मोठ्या प्रमाणावर जंगलाची तोड सुरू आहे, अशी टीकाही यावेळी करण्यात आली। आज राहुलजी गांधी यांचा वाढदिवस या निमित्ताने आमचे युवक काँग्रेसचे आमचे लहान बंधू नितीनजी काळे आणि आमच्या इथच्या नगरसेविका सन्माननीय काळेताई, युवक काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष राहुल, अनिकेत डेंगळे, निलेश गुहे, संकेत कुलट या सगळ्या टीमने आज वृक्षारोपणचा कार्यक्रम राहुलजी गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त ठेवला। मी त्यांचं मनापासून आभार मानतो की इतक्या मोठ्या माणसाचं आपण वृक्षारोपण नेहमी करतो, पण राहुलजी गांधी यांच्या जन्मदिवसानिमित्त वृक्षारोपण ठेवणे हे एक पूर्ण समाजाला मेसेज देणार आहे। हा वृक्षारोपण आम्ही खरोखर वृक्षारोपण केला आहे, BJP सारखा फ्रॉड वृक्षारोपण नाही आहे की एक पेड माँ के नाम, तिकडे अदानीले पूर्ण जंगल उद्ध्वस्त करण्याचा धंदा। म्हणून हा वृक्षारोपण युवक काँग्रेसच्या माध्यमातून या देशामध्ये खरोखर झाडांची संख्या वाढली पाहिजे या पवित्र उद्देशाने राहुलजी गांधी यांच्या दिनानिमित्त हा कार्यक्रम ठेवला। त्याबद्दल मी नितीन काळे व त्यांची पूर्ण टीम यांचं मनापासून अभिनंदन करतो। नितीनजी काळे आणि ही जी युवक काँग्रेसची टीम आहे हीच खरोखर उद्याची काँग्रेसला अमरावतीमध्ये नेतृत्व करणारी टीम आहे, म्हणून यांचं मी अजून एक वेळा परत मनापासून अभिनंदन करतो। सगळे नितीन भाऊ काळे यांची पूर्ण टीम जे इथे उपस्थित झाले आहे, सर्व कार्यकर्ते, त्यांनाही मी आज राहुलजी गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देतो। राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित हा उपक्रम समाजाला पर्यावरण संवर्धनाचा सकारात्मक संदेश देणारा असल्याचं मत उपस्थितांनी व्यक्त केले। तसेच युवक काँग्रेसच्या या उपक्रमाचे बबलू शेखावत यांनी कौतुक करत नितीन काळे आणि त्यांच्या टीमचे अभिनंदनही केले। या देशाचे जननेता आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेता माननीय राहुलजी गांधी यांच्या आज वाढदिवसाच्या निमित्ताने युवक काँग्रेसचे आमचे सर्व सन्माननीय पदाधिकारी आहेत, श्री नितीन काळे यांच्या पुढाकाराने निलेश गुहे असतील, आमचे मंगेश ठाकरे असतील, नगरसेविका अनिताताई काळे असतील, संकेत कुलट आहे, पोटे आहे, या सगळ्यांनी मिळून इथे हा वृक्षारोपणाचा कार्यक्रम इथे आयोजित केला आहे। आज सर्वप्रथम मी सन्माननीय राहुलजी गांधी यांना दीर्घायुष्य चिंतितो। त्यांनी अत्याचाराच्या, अन्यायाच्या आणि या भ्रष्टाचाराच्या विरुद्ध या देशात सुरू केलेला जो लढा आहे त्या लढ्याला समर्थन देण्यासाठी आपण बघताय हजारो तरुण आणि विद्यार्थी आता त्यांच्या पाठीशी उभे राहत आहे। आज त्यांना मी त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांचं अभिष्टचिंतन करतो आणि या सर्व युवक काँग्रेसच्या लोकांनी, आमच्या पदाधिकाऱ्यांनी अतिशय उत्तम असा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला, त्याबद्दल त्यांचे मनापासून अभिनंदन करतो। वृक्षारोपण ही केवळ औपचारिकता नसून भविष्यातील पिढ्यांसाठी हरित वारसा निर्माण करण्याची जबाबदारी असल्याचंही यावेळी सांगण्यात आलं। मी अनिता जितेंद्र काळे, प्रभाग क्रमांक 3 नवसारीमधून नगरसेविका। आज आम्ही इथे वृक्षारोपण हा कार्यक्रम घेतला आहे, ते म्हणजे आमचे नेते राहुलजी गांधी यांच्या जन्मदिनानिमित्त। राहुलजी गांधी आणि यांना
जन्मदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित या वृक्षारोपण कार्यक्रमातून पर्यावरण संरक्षणाचा संदेश देण्यात आला. मात्र याच मंचावरून भाजपवर करण्यात आलेल्या टीकेमुळे या कार्यक्रमाची राजकीय चर्चाही रंगताना दिसते.